वरदा मंगलमूर्ते विघ्ननाशना श्री मोरया भवभयहरणा नमन माझे साष्टांगी तू अससी बुद्धीचा नायक तुझी बुद्धी प्रकाशक सकल विद्यांचा कारक नमन तुलसी गणनायका श्री सरस्वती ब्रह्मनंदिनी विधि कुमारी हंसवाहिनी सर्व विद्यांची स्वामिनी प्रणवरूपिणी तुझ नमन गुरु माझा संचारेश्वरू साक्षात शिवाचा अवतारू समष्टी धर्म प्रचारू साष्टांग नमन सद्गुरुसी भिन्न शरीर जरी असले तरी गुरुतत्व एकची बसले धर्म पुराणे ऐसे वर्णिले शंका नको यात हो संचारेश्वर तोची स्वामी असे माझे मनमानी दृढ विश्वासे हाती कार्य घेतलेसे आज्ञा होता लेखनाची साष्टांग नमन सद्गुरुसी चरणारविंद घट्ट धरिलेसी आशिष देई बालिकेसी स्वामी महात्म्य वर्णावया मज वाटते स्वामी गुण गावे पण मी अज्ञानी कसे लिहावे शरण आले अनन्य भावे कार्यसिद्धी करीबा तुझी होता सहायकारी अशक्य काही नसे संसारी पंगुलांघे अचल सत्वरी मुका होई वाचाळ सहाय करावे मजसी स्वामी महात्म्य रचावयासी धरुनी मम लेखनीसी लिहली बा कृपाळा कृपा निधान गुरुराया समर्थ स्वामी सद्गुरुराया भक्तवत्सल गुरुवर्या नमन माझे साष्टांगी श्री जनार्दन स्वामी राया सुखनिधान गुरुवर्या स्मरिता त्या पवित्र पाया चित्तशुद्धी जाहरी सान थोर भक्तगण योगी महात्मे संत सज्जन माय बापा करुणी नमन गुरु महात्म्य गातसे श्री स्वामी सौख्यदायक भक्तजन प्रतिपालक चिच्चिंता हारक भवसागर तारक जो
मङ्गलवदना मङ्गलमूर्ति दर्शनमात्रे सङ्कटमुक्ति कृपाकटाक्षे भवदुःखहरति आनन्ददायो स्वामी माझा श्री स्वामी नामाचे स्मरण सतत आठविता स्वामी चरण न लागे दुजे योग साधन पापे जळती जन्मांची भक्त मनीचा जाणून हेतू वेळ न दवडित किंचित तू पुरवितो सारे मनोरथू असा कृपाळू स्वामी माझा षड्रिपुंचे करी निर्दालन त्रिविध ताप घे हारून भवसागरने तारून मोक्षदाता स्वामी माझा जो जी मनी कामना धरेल स्वामी कृपे पुरी होईल श्रद्धे प्रचिती पावाल दृढ श्रद्धा माझे मनी म्हणून एकवटले पंचप्राण एकाग्रचित्त करुण ध्यान अखंड आरंभिले नामस्मरण श्री स्वामी स्वामी अंतरात श्री ब्रह्मा विष्णु महेश श्री दत्त चंद्र सूर्य गणेश श्री कृष्ण राम विठ्ठल शनैश 33 कोटी असती देव इतुके असुनिया देव स्वामी चरणी दृढ भाव स्वामी विना दुजान देव दृढ भाव ऐसा माझा स्वामी स्वये तीर्थाकार कासया देखू पंढरपूर काशी द्वारका रामेश्वर यात्रान रुचे मनासी स्वामी चरण गवसता हाती तीर्थयात्रेची नुरे महती तीर्थस्नाने न लागली पापक्षालन आपोआप व्यक्ताव्यक्त स्वरूप सद्गुरु भक्तजन प्रतिपालकू सौख्यदायक त्रितापनाशकू सायुज्यपद दायक स्वामी गुरुचरणाचा अगाध महिमा तात्काळ हरतो अज्ञानतमा अंतीने मुक्तिधामा सद्गुरु ऐसा अधिकारी स्वामी महात्म्य अलौकिक ठेवा गवसे अमोलिक देतसे हाती भक्ता भाविक
वैद्यकीय शिक्षण पूर्ण करोनी स्वकर्तृत्वे गणेशरावानी गोध्रा जिल्हे लुणावडा संस्थानी मुख्य अधिकारी झाले कालांतराने बडोद्यास गेले तेथेच ते स्थायिक झाले पुत्ररत्न पोटी उदेले शंकर नामे हाकारी एक संतान परिकुलभूषण वैद्यकीय विद्या संपादून मुख्य अधिकारी पदभूषवून सन्मान पावते झाले गणित ज्योतिष संस्कृत व्यासंग दांडगा आंग्ल भाषेत ईश्वरी मानाचा मागोवा घेत थिऑसॉफी पंथ स्वीकारला कीर्ती पैका सन्मान लाभला पार्वती संगे विवाह झाला संसार वेलू बहरला आनंदी आनंद झालासे कन्येनंतर पुत्र झाला बाललीलानी वाळा हर्षला कडकडोहाळा पार्वतीला लागे तृतीय खेपेचा चराचरातील पंचमहाभूतानी रुद्ररूप धारण करुनी नृसिंह रूपाची चुडुक दावुनी जगा घडीवला साक्षात्कार चैतन्याचा चिरंतन अलंकारू नृसिंहे चढविला वरचेवरू खेर कुळा विभूषित करणारू निश्चय दृढ केलासे सबळ सात्विकता मातेची कर्मठ तपस्या पित्याची वत्सल कृपा श्री गुरुची ऐसी मुसावलेली मूर्त एका सिद्ध योगावरी शंकरराव खेरांच्या घरी पार्वती माऊलीच्या उदरी नृसिंह रूप जन्मा आले अनुकूलता साऱ्या शुभग्रहांची देखणी चैतन्य लेवूनी साची अमृत दिठी गुरु कृपेची माथी मिरवित अवतरले 1927 जून मासे तारीख 23 गुरुवार शुभ दिवस बाळ जन्मले देखणे
शुद्धमती विमल ब्राह्म अवनी वरती भक्त आर्त पुरवावया खेर कुळी जागली धन्य कुळी आला आनंद कंद माता पित्यास होई आनंद जनार्दन नाम ठेवियले बाळ वाढे दिसमासानी आनंद उधळे बाललीलानी जनार्दन लीला देखुनी कृष्ण लीला आठवती मध्यरात्रीच्या समयास गरुड सदृश पक्षिये सदनास चंचुके जागे करी बालकास मानेवर बसल्या आज्ञापी तीर्थक्षेत्री नेई जनार्दनास चंचुके स्नान घाली त्यास मंदिरीने देव दर्शनास नित्यनेम गरुडाचा पहाटे 4च्या सुमारास शेजी आणून ठेवी त्यास 4 वर्षाच्या जनार्दनास सूक्ष्म देहे घडवी तीर्थयात्रा विद्या मंदिरी जाई जनार्दन करण्यास ज्ञान संपादन स्वतः ज्ञान सूर्य असोन केवल जगरहाटी स्तव नंतर जहारे मौजी बंधन श्री सप्रे गुरूंकडून गायत्री मंत्राचे संस्कारण अध्यात्म दालन उघडले गायत्री मंत्र स्वरूप भक्तीचे प्रतीक देवी शुभ शक्तीचे भौतिक आध्यात्मिक सुख प्राप्तीचे एकमेव प्रार्थनाही 13 वर्ष लाभले नारेश्वर दरबारी गेले कृपाघन बरसविले रंगावधूत महाराजे कृपे पाजी बोधामृत जनार्दन वृत्ती जागरी तटस्थ स्थित प्रज्ञ शांत आत्मरंगी रंगला नित्य चंद्र सूर्य दर्शन 13 मंत्र जपन अखंड चाले राम स्मरण उग्र तपस्या आचरी भूपाळ्या आरत्या सकाळी करुणाष्टके समाया सायंकाळी रामोपासना नित्य द्विकाळी जनार्दन
करीतसे उग्र तपस्या देवाची जनार्दन आचरे साची गोडी वाढली हरिभक्तीची चित्तरंगले तयात श्री महाकाली प्रकट जाहली दिव्य तेज दीप्ती फाकली दर्शनाची कृपा केली बाल जनार्दनावरी गुजरातच्या अम्मय्यांनी श्री भवानीचे दर्शन देऊनी कृपा घर वर्षभूनी शांत केले जनार्दना नाना महाराज गुरुमूर्ती दिव्य तेज सतेज कांती परब्रह्म प्रगटे अवनीवरती तराण्यासी वास करी अखंड उपासना दत्ताची कर्मठ तपस्या आचरे साची प्रभा विलसे ब्राह्म्य तेजाची तराणे सारे उजळले कृपा करी भक्तावरती करी भक्त कोडपूर्ती भौतिक आध्यात्मिक आर्तपूर्ती ऐसा कृपाळू मार्तंड परमपूज्य टेंबे स्वामी दृष्टांत गुरु स्वामी समर्थ आदेश गुरु मार्तंड तराणेकर सद्गुरु उज्ज्वल परंपरा लाभली सिद्ध दशेची प्राप्ती जाहली तन्मय भव तद्रुपता आली एक रूपता प्राप्त झाली श्री स्वामी समर्थोहम अशी श्री दत्तात्रयाची कृपा लाभली आकर्षय शक्ती उत्पन्न जाहली विद्वेषय भाववृत्ती उदेली तन्मय जाहला जनार्दन गृहस्थी असुनी योगी महंत अद्वितीय श्रेष्ठ सिद्ध संत जितेंद्रिय जितज्ञात निजानंदी मग्न असे स्वामी समर्थ आज्ञा पिले गृहा सोडून बाहेर पडिले श्रेयस पंथ अनुचारिले अज्ञाधारक जनार्दने दुःखितांचे दुःख हरण्यासी व्यावहारिक अडचणी सोडविण्यासी पारमार्थिक मार्गदर्शनासी
गावोगावी हिंडू लागले. श्री भालचंद्रास गुरुमंत्र दिला, सुरुवात झाली अनुग्रह कार्याला. जनार्दनाचा स्वामी झाला, शिष्य गरजती स्वामी स्वामी. ज्ञानगंगा निघे बडोद्याहून, गुजरात महाराष्ट्र विदर्भातून. मध्य प्रदेश मराठवाड्यातून, दिल्ली पर्यंत पोहोचली. चला चला हो दर्शनासी, परब्रह्म आले खरासी. ऐसे म्हणोनी चरणासी, धाव घेती स्वामींच्या. जाती पातीचा विषय नाही, धर्मपंथ भेद नाही. गरीब श्रीमंत समान पाही, जनार्दन स्वामी माझा. वास्तूचा जीर्णोद्धार करुणी, श्री समर्थ विहार नामदेवोई. मोठा समारंभ करुणी, समर्थ पुतळा स्थापियला. मूर्ती रूपे प्रत्यक्ष स्वामी, तेथे राहती वस्तीस येऊनी. श्रद्धे सम प्रचित पाहुनी, धन्य होती भक्तगण हो. टाकर खेड्यासी आश्रम बांधिला, स्वकरे पूजी दत्तमूर्तीला. दिगंबराचा घोष गुंजला, धन्य जाहरी पंचक्रोशी. स्वामी जनार्दन परमेश्वर, टाकर खेड हे गाणगापूर. भक्तीचा भरे दरबार, दत्तात्रय जन्मासी. स्वामी हाची देवाधिदेव, हाच जयाचा भक्तिभाव. स्वामी चरणी दृढभाव, स्वामी करीती आपलासा. स्वामी कृपा जयावर जाहली, देवतयाचा होई वाली. संकटे दूर त्वरे केली, हरिने स्वामी दासांची. ऐसे दृढ भक्ती भावे बोलती, अनेक स्वामी लीला सांगती. घ्या हो तुम्ही प्रचित म्हणती, स्वामी लीलांची. कोणास योगाचे मार्गदर्शन, कोणास ध्यान शिकवून, कोणास भक्ती आनंद ठेवून. तुष्टमिती भक्तासी, जो ज्या मार्गाची इच्छा करी,
मार्ग आक्रममी धरुनी करी बनवी त्यास अधिकारी अध्यात्म विद्येत देवचालक मानव जीवनाचा ऐसा विश्वास असे सर्वांचा परिखेळ स्वामी कृपेचा अशक्य ते शक्य होत असे एका गरीब ब्राह्मणास चूक नसता होई त्रास नोकरीवरून निलंबित त्यास करीते झाले अधिकारी ऐकून स्वामींच्या कीर्तीस शरण आला चरणास सत्य कथा सांगे गुरुस स्वामींनी जवळ घेतला चमत्कार घडे क्षणात केस गेली ना कोर्टात वरून आदेश येई त्वरित नोकरीवर रुजू होण्यासी सहाय्यकारी होता भगवंत अशक्य काय या जगतात जे स्वामी चरण स्मरतात यश तयांच्या कार्याला पुत्राथियासी पुत्र होई लग्नाथियाचे लग्न होई कोर्ट कामात यश येई स्वामींशी प्रार्थिता कोणास नोकरी देऊनी कोणाचा मोडका संसार जोडूनी कोणाचा रोग बरा करुनी संतुष्ट करी आतासी स्वामी जनार्दन सद्गुरु कल्पद्रुम कल्पतरु भक्तासी धरुन स्वकरू दुःखाब्धीतून काढी हा जगन्नायक जगदोद्धारक दीनांचा दीनोद्धारक दुःखितांचा दुःख हारक जनार्दन स्वामी माझा अनन्य भावे शरण जाता तात्काळ हारी भवभय चिंता पुरवी हा मनोरथा कृपाशीष देवोनी स्वामी नामाचा ज्या ध्यास उडे नसे काही त्यास भवाधी तरुण जाई खास ऐसा महिमा नामाचा दुःखे सारी दूर पळती आरिष्टे त्यांच्या वाटे न जाती सुखाची होय तयावर वृष्टी स्वामी नाम उच्चारता जाता येता उठता बसता नित्य नैमित्तिक कार्य करता स्वामी स्वामी
स्मरण द्वैत भावाची जाई जाण अद्वैत भाव उदेला वृत्ती होई एकाकार दिव्य होई साक्षात्कार आनंदाला ना उरे पार आत्मरंगी रंगला स्वामी नामाची ऐसी महती घ्यावो सज्जन तुम्ही प्रचिती निसंगो मुनी अंती मोक्षपद लाभेल श्री स्वामी महात्म्य रचिले भक्ता हाती आनंदे दिधले जयाने तया हाती घेतले बुद्धी जाहरी सात्विक गृहास जाने ते आणिले श्रद्धा भावे शिर नमविले दुःख दैन्य बाहेर गेले सुख शांती आली घरा स्वामी महात्म्याचे वाचन कार्यसिद्धी त्वरित होऊन ऐहिक सुख भूतली भोगून मोक्ष प्राप्ती होतसे कधी न येई आपत्ती आयु आरोग्य संतती प्राप्ती विपुल होतसे धन संपत्ती स्वामी महात्म्य पारायणे स्वामी महात्म्य श्रवण करिधी तया होय इच्छा फल प्राप्ती जे जे श्रोते वांछिती तेथे लाभे तयाती अमोलिक ठेवा हाती देते नित्ययास पठिल त्याते ब्रह्मसुखाचा आनंद त्याते सहजासहजी लाभेल मी अज्ञानी अल्पमती परिस्वामी कृपा करती मजसी धरुनिया हाती स्वामी महात्म्य लिहविले ज्ञान दिले मज स्वामी स्फुरण ही दिधले तयानी ग्रंथ घेतला पूर्ण करवोनी धन्य जाहरी विजयकांता तुमचेच तुम्हा करीते अर्पण तेथ काय माझे शहाणपण परी सेवा घ्या गोड करून हीच विनंती चरणासी स्वामीमय भावे जीवन द्वैत सरो अद्वैत होऊन मज ब्रह्म प्रचिती देऊन सार्थकी जीवन लावावे अंती तव भावे स्मरण नाम घेता यावे मरण मोक्षपदा
अति सदेवून धन्य जीवन करावे. इति श्री स्वामी भक्त कवयित्री विजयकांता विरचित इच्छित फलदायी स्वामी महात्म्य संपूर्ण. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. ॐ श्री जनार्दन स्वामी चरणाय नमः. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु. जनार्दन मामुनी करी कृपेची सावुनी. जनार्दन मामुनी करी कृपेची सावुनी. जनार्दन मामुनी करी कृपेची सावुनी.